नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. भारत देश आर्यांचा आपला सर्वसंपन्न म्हणून ह्यावर अनेक आक्रमणं झाली. त्यातून काही लोक भारतात स्थायिक झाले. स्थायिक झालेल्या लोकांनीच भारताचा एक भाग आम्हाला द्यावा ही मागणी करावी. त्यांना वर्षानुवर्ष सामावून घेतल्यावरही स्वतंत्रतेची मागणी करावी. ज्याचा भारतभूमीवर कुठलाही अधिकार नसताना इंग्रजांविरुद्ध ते लढलेत, मग एकत्र नांदावं. त्यांनी मागणी करावी आणि आपण ती पूर्ण करावी. आपल्याच देशाचा एक भाग पाकिस्तान व्हावा. कुठल्याही देशभक्ताला हे पटणारं नव्हतं. त्यातून पाकिस्ताननी काश्मीरच्या काही भागावर अधिकार दाखवत तो दडपला. पाकव्याप्त काश्मीर सोडवायला तयार नव्हते. 20 कोटी दिल्यावरही त्यांना अधिक 55 कोटी द्यावेत म्हणून गांधींनी सत्याग्रह करावा. खरंच महात्मा आहेत का ते? लाखोंच्या संख्येने निर्वासित भारतात येत आहेत. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्याचा आनंद कलुषित झाला होता. भारतावर आर्थिक ताण पडला होता. कुठल्याही देशभक्ताला हे असहनीय होतं. दंगे उसळले होते. त्यात जाणीवपूर्वक नथुराम गोडसेंनी गांधींची हत्या केली. तात्या अस्वस्थ होते. नथुराम गोडसे राष्ट्रभक्त होता. पुण्यात एकदा तो भेटला होता. त्याचे प्रखर राष्ट्रभक्तीचे विचार तो आपल्या दैनिकातून मांडत होता, निर्भीडपणे. तो असाच देशभक्तीने पेटून उठेल असं मात्र कोणाला वाटलं नव्हतं. आपण इतके शांत बसलात? माईंनी विचारलं. काही नाही, सहज. संपूर्ण भारतात हिंसाचार चालू आहे. अशा वेळी जेव्हा आपल्या हातात काहीच नसतं तर काय करायचं? अशोक, विक्रम, तुम्ही आता घरी जावं. बाळची तब्येत बरी नसते. प्रथम पोलिसांना येऊ द्या, मग बघतो. तेवढ्यात दारावर टकटक झाली. अशोक, विक्रम सावध होते. जिना उतरले. त्या बाहेरून आवाज आला. घाबरू नका, मी पोलीस इन्स्पेक्टर. घराला संरक्षण दिले. दार उघडलं. इन्स्पेक्टर जिना चढून वर आले. एक सॅल्यूट ठोकत म्हणाले, तात्या, काळजी करू नका. आम्ही आहोत तुमच्या रक्षणाला. तुमचे आमचे विचार एक असले तरी राष्ट्रीय कर्तव्य असतंच ना. राष्ट्रीय कर्तव्य? तात्या मनापासून हसले. सरकारी नोकरीत आहोत. इंग्रज गेलेत, परंतु शिस्त, नियम, कठोरता ठेवून गेलेत. बरं, अशोक, विक्रम, तुम्ही निघा आता. तुमच्या मातापित्यांना काळजी लागली असेल. खूप आग्रह केल्यावर ती दोघं निघाली. इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्ही दोघांना सुखरूप पाठवतो. सध्या दंगल उसळली आहे. लाठ्या, काठ्या, दगड, सारी आयुधं वापरली जात आहेत. तात्यांच्या मनात विचारांचे आवर्त होते. पोलीस इन्स्पेक्टर जवळ बोलण्यात काय अर्थ म्हणून ते मौन झाले. तात्या, मी तुमच्या अनेक सभांना पोलीस संरक्षक म्हणून उपस्थित होतो. मला आपले विचार आवडतात. सरकारी नोकरीत असल्याने बंधन आहे. आज तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य. दोघंही सुरक्षित आहात. शांत झोपावं. मी जातो. आतून कडी लावून घ्यावी. ते खाली उतरले. माई पण खालून कडी लावायला गेल्या. त्या परत आल्या. तात्या डोळे मिटून कपाळावर हात ठेवून अंथरुणावर आडवे झाले होते. एवढं तेवढं का होईना जेवण व्हायचं होतं. माईंना त्यांनी हाक मारायची इच्छा झाली नाही. त्यांनी विश्वासला जेवायला बोलवलं आणि स्वयंपाकघराकडे वळल्या. तात्या विचार करीत होते. अखेर आपल्या नशिबात आहे तरी काय? आजवर नियती, नशीब हे शब्द कधी उच्चारले नाहीत. परंतु कर्माच्या भाळी ओळी लिहिणारी अदृश्य नियती मात्र प्रत्येक वेळी परीक्षा द्यायला का लावतीये हेच कळत नाही. बाबांच्या मृत्यूने विचलित झालेलं मन 1946ला झालेल्या कराराने निराश झालं होतं. असंख्य व्याख्यानं देऊनही हिंदुस्थान स्वतंत्र होणार या आनंदात, या कल्पनेत आज समाजाला कळलं नव्हतं. आपल्याला दिसत होतं पुढचं भविष्य. त्यांचं मन दुःखी होतं. दुसरीकडे काळजीने व्यापलं होतं. 4 घास खाऊन घ्यावेत. औषधं घ्यायची आहेत. माईंनी हाक मारली. न बोलता उठले. स्वयंपाकघरात गेले. बंद खिडक्यांतून अनेक आवाज येत होते. कसे बसे 4 घास ढकलले. औषधं घेऊन पलंगावर आडवे झाले. संशयाची सुई आपल्याकडे वळेल, अटक होईल याचा विचार त्यांना होताच. त्यावेळी त्यांचं लक्ष नारायणकडे लागलं होतं. अनेक कारणांमुळे नारायणच्या हातून प्रचंड गुण असूनही दवाखाना त्यांना बंद ठेवावा लागला. सेवावृत्ती असल्याने रुग्ण देतील ते बिल यायचं. नारायणला स्वतःचा आजार, क्रांतिकारी कामात होणारा खर्च, कित्येक क्रांतिकारकांना सतत करणारे सहकार्य, अनेकदा झालेली अटक यामुळे दवाखाना हे अर्थार्जनाचं साधन बंद असतं. सततचे ताण, अनियमित जेवण याचेही त्रास होते. पोटाच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. नारायण उत्तम डॉक्टर म्हणून ख्यातमान होते आणि सर्वांमुळे दवाखाना अनेकदा उघडला जात होता. नारायणचा स्वतःचा मोठा परिवार होता. 2 मुली, 3 मुलं यांचं शिक्षण होतं. तसंही बाबा, तात्या, नारायण
यांच्याकडे सरस्वतीने आपले हात पुढे केले तर लक्ष्मी त्यांच्यापर्यंत पोचतच नव्हती. लक्ष्मी नसण्याचं दुःख कधी नव्हतं. भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी तिघही भाऊ कटिबद्ध होते याचंच त्यांना समाधान होतं. दाराची कडी वाजली. ते बाहेर आले. विश्वासने जाऊन कडी उघडली. सावरकरांना अटक करायला पोलीस कॉन्स्टेबल आलेत. तात्या वर आहेत. विश्वास म्हणाला. इन्स्पेक्टर त्यांना घेऊन वर आले. काय झालं? आपल्याला अटक करायला आलोय. ज्याची कल्पना आम्हाला होती. पुण्यातलं हिंदू महासभेचं ऑफिसला टाळं लागलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली आहे. आम्ही तयार आहोतच. आम्ही पळून जात नाही आहे. आमच्या घराभोवती कडक पहारा आहे. आम्हाला 2 दिवसांनी अटक करावी. डॉक्टरांची अपॉइंटमेंट झाल्यावर न्यायचं तिथे न्या. क्षणभर विचार केल्यावर म्हणाला, कॉन्स्टेबल ठीक आहे, इथून पळून जायचा प्रयत्न करू नका. आम्ही वृद्धत्वी कुठे पळणार? चालताही धड येत नाही. दोघांच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ती दोघं खाली गेल्यावर तात्या म्हणाले, बाळची काळजी वाटते. पाटीलवाडी खूप दूर नाही. इथे आपण नजरकैद देत आहोत. काय करावं? 10 वाजतायत. बाळभाऊजी दवाखान्यात गेले असतील. तिथे फोन करावा. अशोकला इथे बोलवता आलं तर बोलवावं. तात्यांनी फोन लावला. दवाखान्यात नुसतीच रिंग वाजत होती. तात्या काही काळजीत पडले. ते जिना उतरून खाली आले. प्रचंड हाणामारी गोंधळ ऐकू येत होता. दाराची कडी काढली. पायरीवर उभा असलेला इन्स्पेक्टर आत आले. काय झालं सावरकर? मुंबईत सर्वत्र असा गोंधळ चालू आहे? हो. हिंदू मुसलमान असा भेद नाही. तर ब्राह्मण घरं निवडून निवडून जाळतायत. त्यांना मारतायत. अनेक जखमी झालेत. अनेकांवर रॉकेल टाकून जाळण्यात आलंय. भयाण आहे सर. तुम्ही वर जावं कृपा करून. अगतिक झाल्यासारखे एक एक पायरी चढत माडीवर आले. त्यांच्याही घरावर दगडफेक सुरू झाली होती. पोलीस तैनात असल्याने सारं आटोक्यात होतं. दुपारच्या वेळी साधारण 3च्या वेळी फोन आला विक्रमचा. अत्यंत काळजीच्या स्वरात म्हणाला, तुम्ही सारे ठीक आहात ना? अरे हाच प्रश्न आम्ही विचारण्यासाठी व्याकुळ झालो होतो. ठीक आहेत ना रे सारे? काहीही ठीक नाही. खरंच काहीही ठीक नाही. काय झालं असं? त्यांनी सांगायला सुरुवात केली. गांधीवधाचा आज दुसरा दिवस. पहाटेच हाणामारी, दगडफेक, जाळपोळ यांनी सुरू केली होती. आरडाओरडा चालू होता. मी आणि अशोक महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलो. आम्ही लवकर परतणार होतो, पण अडकून पडलो. नारायणरावांना शांताबाई म्हणाल्या, तुम्ही घरात बसून राहा, दवाखान्यात जाऊ नका. शांतपणे खुर्चीवर बसले होते. शांताबाईंनी तिखट रांगोळी आणि पुड्या श्रीहर्ष, चंपा, निर्मला यांच्या हातात देत म्हणाल्या, कुणीही आलं तर पुड्या उघडा आणि त्यांच्या डोळ्यात फेका, घाबरू नका. तसे तिघही लहानच. 4 काठ्या दारामागे लपवत म्हटलं, पहिले तिखट फेका काठ्यांनी झोडपा. घडीच्या पाळण्याचे गजही काढले होते शांताबाईंनी टाळक्यात घालायला. मुलांना कालथे झोपाटणे दिली. अवचा पदर खोचून त्याही तयार होत्या. तेवढ्यात काही लोक खिडकी तोडून आत येण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी विचारलं, डॉक्टर कुठे आहेत? हातात कोयता कशासाठी घेतलास? तू पुढे तर ये, मग कळेल. डॉक्टरांना पकडा, हाणा, मारा, चिरडून टाका, घोषणा चालू होत्या. त्याच वेळी मागच्या दाराने नारायणराव बाहेर गेले. घरावर कुठलीही झळ येऊ नये म्हणून. नारायणराव बाहेर पडताच दगडांचा मारा सुरू झाला. एका पिसाळलेल्या माणसाने तर एक भला मोठा दगड नारायणरावांच्या डोक्यात मारला. रक्ताच्या थारोळ्यात नारायणराव पडले. जवळच राहणाऱ्या चव्हाण या माणसाने त्यांना प्यायला पाणी दिलं. माथे फिरूनही चव्हाणलाही धमकी दिली, परंतु तो डगमगला नाही. त्याने आणि 2 जणांनी उचलून घरात आणलं. डॉक्टर क्षीरसागर यांना फोन केला. त्याही परिस्थितीत प्रथमोपचार केले. नारायणरावांच्या बहिणीकडे कळवलं. भाचा मधुभाऊ काळे आलेत. अगदी देवानं धावून यावे तसं. KEM रुग्णालयातून रुग्णवाहिका बोलवली. दुसऱ्या नातेवाईकांकडे नेलंय, तिथूनच फोन करतोय आम्ही. बरं बरं. तात्या म्हणाले, तुमची आई कुठे आहे? आहे इथेच, देतो तिला. भाऊजी, हे काय होऊन बसलं? तो दगड माझ्या डोक्यात आणला असता तर जीवाचं सोनं तरी झालं असतं. तेवढंही भाग्य आमचं नाही. वहिनी, धीर ठेव, सारं व्यवस्थित होईल. बाळ हिमतीच आहे. तुम्ही काळजी करू नका. आमची अटक ठरलेली आहे. घरात माई आणि तूच मोठ्या आहात. अशा स्थितीत वीरांगना तुम्हीच आहात. अधिक खंबीर व्हा. विश्वास, विक्रम, अशोक या सर्वांच्या लोकांच्या मदतीला तुम्ही आहात. ते तुमच्या मदतीला आहेत. बाळची आमची भेट अटकेपूर्वी शक्य वाटत नाही. धीराने घ्या. बाळने तुम्हाला सांगितलं असेलच. काय भाऊजी? जे आम्ही माईंना सांगणार आहोत. दैनंदिनी महत्त्वाची कागदपत्र, टिपणं, संदर्भ सारे जाळून टाकण्यापूर्वी महत्त्वाच्या नोंदी प्रतिलिपी करून ठेवा. अगदी हेच तुमच्या बंधूंनी त्याही अवस्थेत आम्हाला पूर्ण सांगितलं आहे. तुमची अटक ठरलेली आहे. तेव्हा आता इथूनच निरोप भाऊजी.
शांताबाईंचे डोळे भरून आले. त्यांनी फोन ठेवला. तात्यांचे डोळे भरून आले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या 3 भावांची कथा पूर्ण करणाऱ्या येसूवहिनी, यमुनाबाई, शांताबाई कधीही अश्रू न ढाळता लढत राहिल्या खंबीरपणे. आर्थिक संकटातही डळमळल्या नाहीत. राजस्थितीने खचल्या नाहीत. कुठलीही अपेक्षा न करता खंबीरपणे पतीच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अखिल विश्वात शोधून सापडणार नाहीत अशा स्त्रिया. तुम्हा तिघींना शतवार वंदन. माई त्यांच्या मागेच होत्या. बाळभाऊजी बरे होतील. त्यांना बरं व्हावंच लागेल. मी आहे त्यांच्या पाठीशी. चिंता करू नये. तुरुंगात जाणार आहात, तिथे तुमच्या औषधांची आठवण करायला कुणी नसेल. औषधं वेळेवर घ्यावीत. घरचं जेवण मिळणार नाही. मिळेल त्यांनी भूक भागवावी. आमची चिंता करू नये. विश्वास, अशोक, विक्रम आता मोठे झालेत. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.